जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। महाराज संस्कृत श्लोक म्हणत होते। राजप्पा मोदी याच्या घरी आलेल्या प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते। परमेश्वराच्या विराट रूपाचे वर्णन या संस्कृत श्लोकात होते। महाराजांना संस्कृत येते, ते शिकले कुठे वगैरे प्रश्न त्यांच्या मनात येत होते। एक संस्कृत शिक्षक इसम म्हणाला, पीठम यस्य धरित्री, असं महाराज म्हणतात। खरोखर हे त्यांचे स्वतःचेच तर वर्णन नाही। अहो, ते खाबडखुबड जमिनीवर बसतात, काट्याकुट्यात झोपतात, तप्त भूमीवर शांतपणे चालतात। दुसरा म्हणाला, 10 दिशा हेच ज्याचे वस्त्र, तसेच ते वागतात ना। त्यांना कधीही वस्त्राची शुद्ध नसते। तो चोळप्पा बिचारा मोठ्या आस्थेने त्यांना वस्त्र नेसवतो, पण स्वामी महाराज कधी ते वस्त्र फेडतील व नैसर्गिक अवस्थेत फिरतील याचा काही नेम नाही। हे संवाद चालू असताना एकदम महाराज म्हणाले, मोदी, अंगणात 3 खुर्च्या ठेवायला सांग। महाराज कोणत्या वेळी काय सांगतील याचा नेम नव्हता व त्यांचे काय संकेत असतो हेही कळायला मार्ग नव्हता। त्यांच्या आज्ञेप्रमाणे सेवेकऱ्यांनी 3 खुर्च्या आणून ठेवल्या। लोकांच्या गप्पा ऐकत व स्वतःच्या आनंदात मग्न असलेले स्वामी महाराज उठले व सोपीतून अंगणात आले व एका खुर्चीवर बसले। हेही एक आश्चर्यच होतं। पायाची आढी घालून बसलेले स्वामी महाराज वारंवार दिंडी दरवाजाकडे पाहत होते। ते जणू कोणाची तरी वाट पाहत असतील। इतक्यात दारात 2 परस्थ गृहस्थ स्वामींची चौकशी करत आले। एक सूट बुटात हॅट घातलेली व्यक्ती होती आणि दुसरी व्यक्ती पारशी असावी। त्यांच्या बोलण्याच्या लकबीवरून सुद्धा ते परस्थ असावेत हेच जाणवत होते। तिथे असलेली मंडळी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागली। खुर्च्या अंगणात मांडण्याचा हा हेतू होता, तर अंतर्मनात महाराजांना त्यांचे आगमन आधीच कळले होते। स्वामींची आकृती पाहताच त्या अभ्यागतांना अतिशय आनंद झाला। तेजस्वी व्यक्तिमत्व, टपोऱ्या डोळ्यातली ती रोखून पाहणारी नजर आणि विशेष म्हणजे तिथे पसरलेला व फक्त त्यांनाच जाणवणारा सुगंधी दरवळ। अत्यंत नम्रपणे दोघे समोर आले। स्वामी महाराजांनी अंगुली निर्देश केला व खुर्चीवर ते बसले। तो पारशी गृहस्थ खास गुजराती लकबीत म्हणाला, साहेबजी, आम्ही कलकत्ता में रहिए छिये, म्हणजे आम्ही कलकत्ता निवासी। बॅरिस्टर असलेला इंग्रज गृहस्थ बोबड्या स्वरात हिंदी मिश्रित भाषेत म्हणाला, युअर नेम, तुमचे नाव बम्बई में सुना, इस वास्ते हम तुम्हारे यहाँ आए हैं। आप कौन हैं,
कहाँ से आए? भोवतालच्या मंडळींना वाटले आता हे स्वामी महाराज नित्याप्रमाणे उत्तर देणार, म्हणजे माझे नाव नृसिंहभान, गाव दत्तनगर वगैरे. पण स्वामी महाराज वेगळेच सांगत होते. इतक्या दिवसांनंतर प्रथमच ते आपला ठाव ठिकाणा सांगू लागले. प्रथम आम्ही कर्दली वनातून निघालो. हे ऐकताच चिंतोपंत टोळांनी कान टवकारले. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा तर इथे काही संबंध नसेल ना? ते कर्दली वनातच गुप्त झाले होते. शिवाय राजेही त्यांच्या गाणगापुराच्या दृष्टांताबद्दल सांगत होते. स्वामी पुढे म्हणाले, आम्ही फिरत फिरत बंगाल प्रांतात गेलो. तेथे काली कलकत्तेवालीचे दर्शन घेतले. महाराज आपल्या कलकत्त्याला येऊन गेले हे ऐकून दोघांनी समाधानाने डोळे मिटले. परस्थ असूनही ही भावना, आश्चर्यच होते. नंतर गंगा टकाने तसाच पुढे गेलो. हरिद्वार, ऋषिकेश, केदारनाथ इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रे आम्ही पाहिली. हिमालयातली सर्व भूमीच पवित्र. तेथील नावे किती सांगणार आणि तुमच्या ध्यानात तरी काय काय राहणार. त्यानंतर मी दक्षिण गंगेच्या परिसरात आलो. ते इंग्रज गृहस्थाकडे रोखून पाहत म्हणाले, दक्षिण गंगा म्हणजे काय माहीत आहे का? गोदावरीला दक्षिण गंगा म्हणतात बरे. तेथून हैदराबादेस आलो आणि तेथे राजूर गावी मठ स्थापना केली. सोळप्पास वाटले, काही दिवसांपूर्वी मोगलातील काही बैरागी मंडळी राजूरहून येथे आली होती. ती स्वामींना चंचल भारती या नावाने संबोधत होती. त्यांचे म्हणणे होते की ह्या चंचल भारतींनी राजूरला मठ स्थापन केला व 8 गावांची जहागिरी मिळवून दिली. पण आता तेथे तंटाबखेडा निर्माण झाला आहे. सरकारातून असा हुकूम आला आहे की या मठाच्या मूळ संस्थापकाची लेखी परवानगी आणा. म्हणून आम्ही शोध घेत घेत येथवर आलो. महाराज पुन्हा बोलू लागले. तेथून रामेश्वर, उडपी वगैरे दक्षिण प्रांत पाहून आम्ही मंगळवेढ्यास आलो. मोदींच्या घरी हवकव्यासाठी आलेले नारोबा तेथेच हा संवाद ऐकत थांबले होते. त्यांना वाटले, मंगळवेढ्यास माझे बरेच लोक ओळखीचे आहेत. त्यांच्यापाशी विचारपूस करायला हवी. या लोकविलक्षण पुरुषाचे सामर्थ्य तो कुठेही गेला तरी अनुभवायला मिळणारच. तो पारशी गृहस्थ मध्येच म्हणाला, महाराज, एवढ्या सगळ्या बोलण्यात तुमचे जन्मग्राम तर कळलेच नाही. नारोबा भट म्हणाले, अरे, प्रकट होणाऱ्याला जन्म नसतो, मग ग्राम कुठले आले? रामभाऊ म्हणाले, पण मी असे ऐकले आहे की हस्तिनापूरजवळ असलेल्या छेली खेडीला महाराज जन्माला आले आहेत. त्यांची हिंदी लकबीची भाषा, खेडेगावासारखी भाषा. स्वामी एकदम म्हणाले, पूर्वी आम्ही कर्दळी वनात गुप्त झालो. तेथून श्री शैल्यावर गेलो. तेथे काही दिवस वास्तव्य करून सरळ हिमालयाचा रस्ता आम्ही धरला. तेथे तपश्चर्येत मग्न राहिलो. आपल्या मांडीवरची आडव्या जखमेची खून दाखवीत स्वामी म्हणाले, हे काय माहीत आहे का? मोदींसह सर्वांना आश्चर्य वाटले. कधीही अधिक न बोलणारे हे यतिराज आज या परस्तप पुरुषांपुढे आपली सर्व जीवनगाथा उलगडून दाखवित आहेत. हे नवलच आहे. भागीरथीच्या उत्तर तीरावर मी अगदी निर्जन स्थानी एकांतात एका वृक्षाखाली तपश्चर्येला बसलो. ती भूमी तापसांना पावन करणारी आहे. त्या भूमीवर मंत्र लवकर सिद्ध होतात. अशी वंदता असल्याने बरेच साधक, ऋषी, तपस्वी तेथे विखुरलेल्या अवस्थेत आपली तपसाधना करीत होते. माझ्या बैठकीला किती काळ लोटला कोण जाणे. तेथे मी निजानंदात मग्न होतो. देहधारणेसाठी लागणारे अन्न, उदक वगैरे मला कुठून मिळत होते की मी निराहार होतो याचे मलाही भान नव्हते. सर्वजण आश्चर्याने स्वामींकडे पाहत होते.
पण श्रवण मात्र एकाग्रपणे होत होते. पुढे स्वामीराज म्हणाले, मी जेव्हा जागृत झालो तेव्हा ह्या मर्त्यभूमीचे भान झाले. त्यावेळी माझ्या मांडीवर कुऱ्हाडीचा घाव बसला होता. मांडीतून रक्त भळाभळा वाहत होते. समोर एक व्यक्ती हात जोडून अपराधी मुद्रेने उभी होती. तो लाकूड तोड्या होता. तो सद्गदित स्वरात म्हणाला, ऋषीश्वरा, तुमच्या अंगावर हे एवढे मोठे वारूळ होते, त्यामुळं मी तुम्हाला पाहू शकलो नाही. नित्याप्रमाणे मी या फांदीच्या झाडावर कुऱ्हाडीचा घाव घातला आणि अनर्थ झाला. मला माफ करा. ही फांदी वारुळावर पडल्याने ते पूर्णपणे ढासळले. माझ्या हातातून निसटलेली कुऱ्हाड आपल्या मांडीवर पडली. मला आपण क्षमा करावी. मी आपणास त्वरेने झाडपाल्याचे औषध लावतो. महाराज थोडं थांबून म्हणाले, ते कर्दळी वन होते. तो लाकूड तोड्या माझ्याकडे पाहता पाहता दिपून गेला. तो पुटपुटत होता. इतक्या वर्ष वारुळात असूनसुद्धा या यतीचा देह किती सोज्वळ आहे, कांती किती दिव्य आहे. ही आजानुबाहू दिगंबर मूर्ती श्री दत्तात्रय तर नसतील. मी अडाणी काम करी. माझे भाग्य एवढे उजळले कसे. मला दिव्य उदात्त भगवंत दर्शन झाले. स्वामींच्या मुखातून हा वृत्तांत ऐकून तो पारशी गृहस्थ अवाक होऊन म्हणाला, तो गावंढळ माणूस इतका शुद्ध बोलत होता. दिव्य, उदात्त, आजानुबाहू हे शब्द तर मला सुद्धा नीट उच्चारता येत नाहीत. तो बोबड्या गुजराती भाषेत बोलत होता. चिंतोपंत भारावलेल्या स्वरात म्हणाले, साहेबजी, बोलविता धनी वेगळाच असतो बरं. नारोबा भट म्हणाले, भगवंत कृपा झाली की मूकम करोती वाचालम घडू शकते. मग ज्याला वाचा आहे तो शुद्ध का बोलू शकणार नाही. ही सारी फक्त त्यांची कृपा हवी. चोळप्पा म्हणाले, रेड्यामुखी वेद वदविणारा आपल्या या महाराष्ट्रातच झाला ना. यद कृपा तमहे वंदे परमानंद माधवम असे म्हणून त्यांनी हात जोडले. या भेटीमुळे व महाराजांबरोबर झालेल्या वार्तालापामुळे ते दोघे परस्थ गृहस्थ खुश झाले. नमस्कार करून म्हणाले, साहेबजी, आवजो अमने रजा आपो, म्हणजे आम्हाला जायची परवानगी द्या. ते दोघे गेले. मात्र इतका वेळ स्थिर बसलेले योगीराज एकदम सुसाट धावत सुटले. त्यांच्या मागे चोळप्पा होताच. ते पुन्हा काट्याकुट्यात जाऊन एरंडीच्या पुंगळ्या मातीने भरू लागले व पलटणी तयार करतो, तोफा भरून ठेवतो असे बोलू लागले. मोदींच्या वाड्यात जमलेल्या मंडळींना खूप समाधान जाणवत होते. या अवतारी पुरुषाच्या तोंडून त्यांचा पूर्व इतिहास ऐकायला मिळाला. हे आपले केवढे थोर भाग्य असे त्यांना वाटले. चिंतोपंत टोळ तडक राजवाड्यात गेले. घडलेली सर्व हकीकत त्यांनी राजांना सांगितली. राजे म्हणाले, आता काहीही करून स्वामींना राजवाड्यात राहायला आणायलाच हवे. त्यांच्या वास्तव्याने ही भूमी खरोखर पावन झाली आहे हे सांगायलाच नको. उत्तरेत स्वातंत्र्य समरास सुरुवात झाली आहे. त्याला इंग्रज सरकार बंड म्हणते व संशयितांवर अतोनात अन्याय होतो आहे. त्यांच्या छळाला अगदी सीमा नाही. स्वातंत्र्यासाठी लढा म्हणजे पुंडाई, ह्याला बंड म्हणतात का? पण आता इंग्रज मात्र मनातून भयभीत झाले आहेत व आपल्या अधिकाराच्या जोरावर लष्करी सामर्थ्याचे जणू प्रदर्शन करीत आहेत व लोकांना बेछूटपणे तोफांच्या तोंडी देत आहेत. ह्या व अशा बातम्या अक्कलकोटला येत होत्या. सुज्ञ मंडळी म्हणायची, महाराजांनी वर्तविलेले भाकीत व एरंडाच्या तोफा हा संकेत किती यथायोग्य आहे. त्यांना ह्या स्वातंत्र्य संग्रामाची चाहूल आधीच लागली असावी असे वाटते. जमखिंडी, अक्कलकोट, इंदोर, ग्वाल्हेर, बडोदा इत्यादी छोटी छोटी संस्थाने
भयभीत झाली होती. संशयाची कुऱ्हाड कुणावर व केव्हा येऊन आदळेल व आपले राज्य बेचिराख होईल हे सांगता येत नव्हते. गोपाळ जोशी हरळीकर हे जमखिंडीच्या राजांच्या पदरी होते, पण ते मूळचे अक्कलकोटचे राहणारे असल्याने तेथे आले होते. त्यांनी सांगितले, जमखिंडीचे राजे आप्पासाहेब यांच्या शत्रूंनी इंग्रज अधिकाऱ्यांचे कान फुंकले व आप्पासाहेब संशयाचा बळी ठरले आहेत. संस्थान जप्त झाले आहे व आप्पासाहेबांना अटक होऊन त्यांना तिकडे लांब वेंगुर्ले बंदरात नेऊन ठेवले आहे. आम्ही आश्रितांनी आता काय करायचे? सामान्य लोकांचे काय होणार? प्रजाजन अगदी बेचैन झाले आहेत. लोकांच्या सल्ल्याप्रमाणे हरळीकर स्वामींच्या दर्शनास गेले. त्यांनी सर्व हकीकत स्वामी महाराजांकडे थोडक्यात निवेदन केली. खंदकावर बसलेले स्वामी त्यांनी तोंडावर छाटी पांघरून 3 वेळा या 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 असा पुकारा केला. हा अनुकूल संकेत समजून हरळीकर स्वामींना वंदन करून निघून गेले. पुढे 6 महिन्यांनी अक्कलकोटला बातमी आली की आप्पासाहेबांची निर्दोष मुक्तता झाली आहे व ते आपल्या संस्थानात परत येऊन राज्यकारभार पाहू लागले आहेत. किंचित विचार करणाऱ्या लोकांना जाणवत होते की स्वामी महाराज त्रिकाल ज्ञानी आहेत. भूत, भविष्य, वर्तमान वगैरे सारे त्यांना ज्ञात आहे. असे म्हणून नुसते भागणार नाही, तर त्यामागची कारण परंपरासुद्धा आपण जाणून घ्यायला हवी. खरोखर लोकव्यवहारात, सामाजिक परिस्थितीत व देशाच्या राजकारणात क्वचित दारुण प्रसंग निर्माण होतात. ह्यावेळी मानवी प्रयत्न तोकडे पडतात. बुद्धिवानांची अक्कल गुंग होते व ज्यांनी रक्षण करावे तेच नाशास कारणीभूत होतात. बळी तो कानपिळी अशी अवस्था निर्माण होते. सांप्रतचा काळ ह्या अशाच परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी ती जगनियंत्रण करणारी शक्ती अवतरते. तीच शक्ती श्री स्वामी महाराजांच्या रूपाने येथे अवतरली हे नक्की. आता श्रीमंत मालोजीराजे ह्यांच्या पूर्वपुण्याईनेच स्वामींचे वास्तव्य या नगरीत आहे व आपल्यासारख्या आर्त प्रजाजनांचे मनोरथ येथे सिद्धीला जात असल्याचे आपण पाहतो. आपल्या या संस्थांच्या राजधानीत आता हळूहळू वैभव वाढते आहे. गावात इतर लोकांचा राबता वाढला आहे. व्यापार वृद्धी होते आहे. पूर्वी शुकशुकाट असलेल्या राजरस्त्यावर आता घोड्यांचे तांगे, शिग्राम बऱ्याच प्रमाणात फिरताना दिसतात. गाणगापूर, मुंबई, पुणे, अगदी नागपूर, जबलपूर इथूनही लोक स्वामी महाराजांच्या दर्शनास येतात. कुणाला दृष्टांत झाला म्हणून, कुणाला त्यांची आख्यायिका कळली म्हणून, कुणी नुसत्या दर्शनासाठी, तर कुणी चक्क स्वामी महाराजांची परीक्षा घेण्यासाठी येथे येतात. अर्थात प्रत्येकाला त्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे फलप्राप्ती होत असते. शंकेखोरांच्या शंकांचे निरसन होत होते व ते परीक्षा पाहणारे टवाळ फजित पावत होते. भगवंत अप्पा सुतार ह्याच्यावर श्री स्वामी महाराजांची कृपा असावी म्हणून ते 2-2 दिवससुद्धा त्यांच्याकडे मुक्काम ठोकून राहत असत. सुताराने आपल्या शेतात विहीर खणली व त्याला विपुल पाणी लागले. ही केवळ स्वामी महाराजांचीच कृपा अशी त्याची श्रद्धा होती. त्याला वाटले महाराजांना एकदा शेतात नेऊन तेथे नैवेद्य करावा, स्वामींनी तेथे अन्नग्रहण करावे व मला उपकृत करावे. चोळप्पाच्या घराजवळ मोदी ह्यांच्या कठड्यावर महाराज सहज मजेने बसले होते. भगवंत सुतार तेथे आला व त्याने आपल्या मनातील हेतू स्वामींना सांगितला व शेतात यावे, भोजन करावे अशी विनंती करू लागला. पण स्वामी त्याला थोडे थांब, अरे थोडा धीर धर असे सारखे म्हणत राहिले.
भगवंत अप्पाला वाटले, महाराज अशी टोलवाटोलवी का करतात? त्यांच्या मनात माझ्याकडे येण्याचे तर नाही का? इतक्यात तेथे काशीनाथ पंत म्हसवडकर आले. त्यांना पाहताच स्वामी महाराज उठले व त्यांचा हात धरून सुताराच्या शेताकडे चालू लागले. त्याबरोबर हरखलेला सुतार आपल्याबरोबर शिधा सामग्री घेऊन त्यांच्यासमोर पळत निघाला. स्वामी महाराजांच्या झपाट्याच्या चालीसंगे त्याला पळावेच लागत होते. शेतात आल्यावर काशीनाथ पंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक केला. महाराजांना त्या विहिरीतल्या पाण्याने स्वच्छ अंघोळ घातली, केशरगंध लावून त्यांची पूजा केली. स्वामी महाराज अगदी स्वस्थपणे सारे करवून घेत होते. मोठ्या प्रसन्न मनस्थितीत ते असावेत असे दिसत होते. त्यांनी त्याच मनस्थितीत अन्नग्रहण केले. जलदेवतेचा नैवेद्य विहिरीच्या कडेला ठेवला होता. वास्तूचा नैवेद्य शेतात अन्यत्र ठेवला होता. आता भगवंत, अप्पा सुतार, बाबा सबनीस, काशीनाथ पंत जेवायला बसणार. इतक्यात गावातून काही भाविक मंडळी व सेवेकरी तेथे आले. स्वामी महाराजांनी यांनाही भोजन द्या अशी इच्छा व्यक्त केली. आता प्रश्न असा होता की फक्त 5 माणसांपुरतेच अन्न केले होते. ही मंडळी तर 40-50 होती. त्यांना वाढणार कसे? पण स्वामींची इच्छा, ती डावलायची तरी कशी? मंडळी मोठ्या पेचात पडली. म्हसवडकरांना श्री गुरुचरित्रातील प्रसंगाचे स्मरण झाले. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी एकदा अशाच 4 माणसांसाठी शिजवलेल्या अन्नावर आपली छाती टाकली. त्याबरोबर ते अन्न हजारो लोकांना पुरले. जणू अन्नपूर्णाच प्रसन्न झाली. तसेच कदाचित आता होईल. बाबा सबनीस सुतारांच्या कानात कुजबुजले. आपण सामान्य माणसे, आपली बुद्धी कुंठित होणे स्वाभाविक आहे. पण अशा अवघड प्रसंगी आपण आपला सारा भार श्री स्वामी महाराजांवर घालून त्यांच्या आज्ञेचे पालन करूया. त्यांच्या आशीर्वादाने सारे काही व्यवस्थित घडेल. आणि खरोखर तसेच झाले. जवळजवळ 50 माणसे व्यवस्थित जेवून उठली, पण अन्न कमी पडले नाही. साक्षात अन्नपूर्णा म्हणजे जणू शक्ती देवता म्हणजे आपले स्वामी महाराज ही त्यांना साक्ष पटली. दुपारी हुरडा भाजण्यासाठी सुताराने आगटी पेटवली, तर महाराज त्यात भराभरा पाण्याच्या चुळा टाकू लागले. ती मंडळी अवाक होऊन स्वामींचा हा खेळ पाहू लागली. वास्तविक जलतत्वाचा मूळ स्वाभाविक गुणधर्म म्हणजे अग्नी शांत करणे, पण येथे मात्र विपरीत घडत होते. तेल अगर तुपाची धार पडल्यावर जसा अग्नी अधिक प्रज्वलित होतो, तशी ही आगटी अधिकाधिक प्रज्वलित होत होती. काशीनाथ हात जोडून म्हणाले, अशक्य ते काय, तुम्हा स्वामीवरा. चोळप्पा म्हणाला, रिसालदाराने रिकामा हुक्का दिला तेव्हा स्वामी महाराजांनी त्यात अग्नी निर्माण केला. आज पाण्याने अग्नी चेतवला. अहो, ज्यांची सत्ता पंचमहाभूतांवर आहे त्यांना काय अशक्य आहे? जीवनमुक्तांना आत्मा प्रकृती गुणांनी आच्छादला जातो. एकात पुरुषोत्तमाचे तेज तर दुसऱ्यात प्रकृतीच्या गुणाची छाया अधिक असते. सिद्ध पुरुषाची तनू ईश संकल्पाच्या शक्तीने घडलेली असते. ती त्रिगुणात्मक असते. ती प्रारब्ध कर्माने घडलेली असते. पूर्वसंस्काराची पुटे तीवर असतात. म्हणून महात्म्याचे अंतरंग ओळखता येत नाही. महात्म्यांच्या ठिकाणी असलेली अचाट शक्ती म्हणजे ईश शक्ती असते. ही परमेश्वराची माया कधी सामान्यांच्या पोटी जन्मास येते, कधी अधिकारी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करून कार्य करते, तर कधी ती अयोनिज असते. तिचे जाणवणारे अद्भुत अलौकिकत्व सामान्य माणसांची बुद्धी कुंठित करते.
अगदी बुद्धिवंतांची बुद्धीसुद्धा चक्रावते व मंडळी याला चमत्कार म्हणून मोकळे होतात. पण हा चमत्कार नाही, ही ईश इच्छा आहे. यावर विश्वास हवा. महाराजांकडे येणारे 4 प्रकारचे लोक असायचे: आर्ता, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी. ह्यात ज्ञानीपुरुष तर अतिविरळा, म्हणजे जवळजवळ नसल्यातच जमा. थोडे बहुत जिज्ञासू असायचे, अर्थात ही जिज्ञासा कुतूहलापोटी असायची. क्वचित त्याच्यात अविश्वासाची झलक असायची, तर कधी नुसती चेष्टा केवढेच स्वरूप असायचे. अर्थात महाराज बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवून ठिकाणावर बसवायचे व त्यांच्यात परिवर्तन व्हायचे. त्यांची निष्ठा जागृत व्हायची. पण महाराजांकडे येणाऱ्यात अडचणीत सापडलेले, आर्त व निष्कांचन असलेले गरीब यांचाच भरणा अधिक होता. स्वामी महाराज म्हणायचे, ह्यात आश्चर्य नाही. भौतिक जगात जगणारे व व्यवहार सांभाळणारे अधिक. मग अशी माणसे हवालदिल झाली की कोण सांगेल तिकडे धावत सुटतात व स्वतःची ह्या भवसागरातून सुटका करून घेण्याचे कुणाला सुचत नाही. हे त्यांचे प्रारब्धच म्हणायला हवे. स्वामी महाराज शरण आलेल्यांची निष्ठा भक्ती पारखून घेत, पण त्याचबरोबर त्यांचे प्रारब्ध संचितही ते अंतर्ज्ञानाने ओळखत असत. मग ते म्हणत, बाबा रे, देवाला सुद्धा प्रारब्ध टाळता आलं नाही. रामाला वनवास, कारावासात कृष्णाचा जन्म, सीतेसारख्या पतिव्रतेच्या नशिबी वनवास. एकनिष्ठपणे दर्शनास आलेल्या ब्राह्मणाचा मुलगा पुण्यास होता. त्याच्या दुखण्याला उतार पडावा अशी प्रार्थना त्या ब्राह्मणाने केली. मात्र स्वामी महाराज म्हणाले, गोविंदो मार्तुलोर्यस्य पिता यस्त्र धनंजयः अभिमन्यू रणे शेते नियतिकेन वार्यतेहा. ब्राह्मण काय समजायचा ते समजला. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे आपली ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी